नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आज आपण आपल्या लाड सायन्स अकॅडमीमध्ये एक नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. तर तो म्हणजे काय की विद्यार्थ्यांना त्यांच्या मनानुसार आपल्या टीचिंगबद्दल म्हणजे आपल्या लाड सायन्स अकॅडमीमध्ये जे आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे 4 विषय शिकवतो. तर याच्यामध्ये काही ज्या चांगल्या गोष्टी किंवा काही ज्या कमतरता आहेत म्हणजे टीचिंगबाबत असेल तर दुसऱ्या बाबत असेल तर त्या संदर्भात त्यांना एक चिठ्ठीवरती ज्या काही त्यांच्या शंका असतील, जे पॉझिटिव्हिटी असेल किंवा जी निगेटिव्हिटी असेल ते लिहायला सांगितले होते. आणि ते सर्व जे काही त्यांचे हे मत आहेत ते आपण ह्या बॉक्समध्ये काय केलेले गोळा केलेले. ठीक आहे. तर याचं जे काय आपण ओपनिंग आहे म्हणजे हे जे काय मत आहे त्यांचं तर ते आज आपण या ठिकाणी ओपन करण्याचा प्रयत्न करूया. तर पहा, तर या ठिकाणी मी सगळ्यांसमोर ओपन करतो. तर पहिली जी चिठ्ठी ती मी या ठिकाणी काढतोय. पहा, तर फिजिक्स विषय खूप छान शिकवितात. केमिस्ट्री फॉर्म्युला उदाहरणमध्ये कोणता वापरायचा लक्षात येत नाही. ठीक आहे. म्हणजे या चिठ्ठीमध्ये पहा, तर विद्यार्थ्यांनी आपल्याला एक सांगितलेले काय की सर तुम्ही फिजिक्स विषय भरपूर छान शिकवता परंतु केमिस्ट्रीमध्ये थोडी अडचण येते विद्यार्थ्यांना. ती म्हणजे कोणती की जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा वापरायचा न्यूमेरिकलमध्ये ते लक्षात येत नाही. ठीक आहे. तर आपण 100% याच्यावरती अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया. अजून चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फॉर्म्युला समजून सांगता येईल आणि तो न्यूमेरिकलमध्ये कसा अप्लाय करायचा याच्यावरती भर देणं प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, दुसरी चिठ्ठी काढतो मी या ठिकाणी. तर दुसऱ्या विद्यार्थ्याचं मत आहे सर मला सर्व विषय समजतात, लाड सर खूप चांगले शिकवतात, सर तुम्ही पाण्याची व्यवस्था करावी. ओके. म्हणजे टीचिंग बद्दल तर पॉझिटिव्ह आहे विद्यार्थी परंतु आपल्या या ठिकाणी थोडी पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याची व्यवस्था आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. ठीक आहे. तर या विद्यार्थ्याचं म्हणजे फक्त पाण्याची व्यवस्था करावी. ठीक आहे. 100% याच्यावरती देखील आपण तोडगा काढूया. त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थ्याचं मत आहे लाड सर एक हुशार व्यक्तिमत्व आहे, लाड सरांनी शिकवलेले सगळे पॉईंट चांगले समजतात. थँक्यू व्हेरी मच. ओके. तर जेवढं आपण आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. ते तिसऱ्या विद्यार्थ्याचं मत होतं की लाड सर एक हुशार व्यक्तिमत्व आहे, लाड सरांनी शिकवलेले सगळे पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीने समजतात. ठीक. थँक्यू व्हेरी मच. पुढची चिठ्ठी आहे. तर गेले काही दिवसापासून आपल्या क्लासमधला जो एक पंखा आहे तो बिघडलेला होता. तर त्याच्याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले सर पंखा नीट करा, खूप गरम होत आहे आणि पाणी थंड आणत जा. म्हणजे पाण्याची एक व्यवस्था जसं मग सांगितलं पाण्याची थोडीशी आपल्याकडे टंचाई असल्यामुळे याच्यावरती देखील आपण हे करूया. आणि तिसरं मत विद्यार्थ्याचं की शिकवण्याची जी स्पीड आहे ती थोडीशी काय करा कमी करा. तर 100% आपण याच्यावरती देखील हे करूया सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करूया. आता आपलं काय होतं की ज्यावेळेस आपली रिव्हिजन असते त्यावेळेस रिव्हिजनमध्ये आपण थोडीशी टीचिंगची जी काय स्पीड आहे किंवा रिव्हिजनची जी स्पीड आहे ती काय करत असतो वाढवत असतो. तरी देखील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आपण काय करणार आहे तर शिकवण्याची जी काय स्पीड आहे ती थोडीशी काय करणार आहे तर कमी करणार आहे. आलं लक्षात. ठीक. त्यानंतर पुढची जी चिठ्ठी पहा याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. ओके. तुम्ही पाहू शकता काय सांगितलंय सर तुमच्याकडे क्लास लावल्यामुळे मला तरी फायदा झाला. मला फिजिक्समधले न्यूमेरिकल काहीच समजत नव्हते ते तुमच्यामुळे समजायला लागले आणि केमिस्ट्री विषयामध्ये तर काय असतं आणि त्याचा कसा अभ्यास करायचा हे सुद्धा माहीत नव्हतं पण तुमच्यामुळे ते समजलं. सर तुम्ही शिकवलेले मला सगळं समजतंय. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे ह्या विद्यार्थ्याचं जर तुम्ही मनोगत जर बघितलं आणि त्यांनी जे चिठ्ठीमध्ये लिहिले त्याच्यानुसार की ह्या विद्यार्थ्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयांमध्ये भरपूर अडचणी होती. फिजिक्समधले जे न्यूमेरिकल आहे ते देखील समजत नव्हते, केमिस्ट्री तर अजिबात समजत नव्हती. परंतु आपल्याकडे क्लास लावून फक्त 15 दिवस झालेले म्हणजे आपली बॅच सुरू तर विद्यार्थ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर पुढची जी चिठ्ठी याच्यामध्ये पहा काय सांगितलं आपल्या विद्यार्थ्यांनी हे पण पाहू शकताय. हँडरायटिंग अतिशय छान आहे विद्यार्थ्याची. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ विषय पूर्णपणे समजतात. म्हणजे जो आपला PCM जो ग्रुप आहे हा पूर्णपणे विद्यार्थ्यांना समजतो. परंतु या विद्यार्थ्याची एक छोटीशी अडचण आहे न्यूमेरिकल सोडवता येत नाही. म्हणजे थेरॉटिकल पार्ट चांगल्या पद्धतीने समजत आहे परंतु न्यूमेरिकलमध्ये थोडीशी विद्यार्थ्यांना काय येत आहे त्या अडचण येत आहे. 100% आपण याच्यामध्ये अजून सुधार करण्याचा प्रयत्न करूया. बायोलॉजी विषयाच्या नोट्स दिल्या पाहिजे.
बायोलॉजी विषय आपण कसा प्रोजेक्टरवरती काय करत असतो, शिकवत असतो, तर तो आपण हँड टू हँड शिकवण्याचा प्रयत्न करूया, रिटर्न नोट्स देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. सर्व सब्जेक्ट अवघड आहे, पण क्लासमुळे सर्व समजते. म्हणजे सगळे विषय खरं अर्थाने जर पाहायला गेले 12वीचे अवघड आहे, परंतु या विद्यार्थ्याचं असं म्हणते की क्लास सुरू केल्यापासून हे जे सर्व विषय म्हणजे आपला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, इव्हन बायोलॉजी असेल, हे सर्व चांगल्या पद्धतीने मुलांना समजायला लागले आणि सोपे देखील जायला लागलेले. तरी देखील याच्यामध्ये अधिकाधिक आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचसोबत पुढची जी चिठ्ठी त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काय दिलेलं आहे याच्यामध्ये. तर सर सर्व विषय क्वालिटी नंबर 1 शिकवतात. थँक्यू. काही गमतीशीर पण मुलं असतात तर त्यांनी काय सांगितलं, सर सर्व विषय क्वालिटी नंबर 1 शिकवतात. हॅशटॅग लाड सायन्स अकॅडमी. थँक्यू. त्याच्यानंतर 1 नंबर हे पण जर बघितले तर तुम्ही तर काय दिले, तर 1 नंबर सर विषय समजतात, नाद कीर्ती काय यावंच लागते, लाड सायन्स अकॅडमी. ठीक आहे, चालेल. थँक्यू. छोटी चिठ्ठी पाहूया त्याच्यात काय लिहिलं. सगळं समजत आहे, अतिशय स्मॉल बट स्वीट आहे का नाही, सगळं समजतंय एकदम छोट्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर पुढची जी चिठ्ठी ती पहा, तर त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, तर फिजिक्स सब्जेक्ट आणि त्याचे न्यूमेरिकल उत्तम प्रकारे समजतात. थँक्यू व्हेरी मच. केमिस्ट्रीचे फॉर्म्युला व त्यापासून डेफिनेशन तयार करायची पद्धत उत्तम आहे. तर आपली एक पद्धत आहे, म्हणजे काय करतो आपण, जे एखादी डेफिनेशन जर असेल बाळा, तर ती डेफिनेशन कधी पाठ नाही करायची स्पेसिफिकली केमिस्ट्रीमध्ये, तर त्याच्या फॉर्म्युला बेसवरती त्याची डेफिनेशन कशी तयार करतात आणि याच्यावरती आपलं जास्तीत जास्त फोकस असतं. आणि ही जी पद्धत आहे ही विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलं की केमिस्ट्रीचे फॉर्म्युले व त्यापासून डेफिनेशन तयार करण्याची जी पद्धत आहे ही उत्तम. मॅथ सब्जेक्ट मला अवघड वाटत होता, परंतु क्लास जॉईन केल्यापासून खूप सोपा आहे असं वाटते. सर्व विषय उत्तम समजतात. ओके, म्हणजे विद्यार्थ्याला मॅथ अवघड वाटायचं, परंतु आपल्याकडे ज्या वेळेपासून क्लास जॉईन केला तेव्हापासून मॅथमध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्ट चांगल्या पद्धतीने आला आहे. म्हणजे आपला फिजिक्स विषय असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, इव्हन बायोलॉजी असेल, चारही विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती अधिकाधिक चांगली होत चाललेली. फक्त त्यांच्या ज्या काही शंका आहे यांचं आपण निवारण किंवा सोल्युशन काढण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करूया. मला सर्व विषय समजतात, काहीच अडचण येत नाही. सरांनी दिसाड क्लासमध्ये गार पाणी आणले पाहिजे. म्हणजे मागाशी सांगितलं पाण्याची थोडी अडचण असल्यामुळे पाण्याचंच फक्त आपलं सोल्युशन प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे. ठीक आहे, याच्यावरती देखील आपण सोल्युशन करूया. आणि शेवटची चिठ्ठी आहे, शेवटचा विद्यार्थी काय म्हणते पहा, द लाड सायन्स अकॅडमी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, तुम्ही खूप छान शिकवता. ओके, आणि मॅथचे थोडे जास्त लेक्चर झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. 100% मॅथचे आपण जास्तीत जास्त लेक्चर घेण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. वेळेची कमतरता असल्यामुळे फक्त आपलं सकाळी 8 ते 12 पर्यंत म्हणजे इव्हन 4 तास लेक्चर होते. त्यामध्ये देखील आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वेळ जातो आपला. तर उद्यापासून आपण मॅथकडे जास्तीत जास्त वेळ देण्याचा देखील काय करणार आहे, तर प्रयत्न करणार आहे. आलं लक्षात. तर अशाच पद्धतीने आपण दर आठवड्याला काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थ्यांचं जे काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बिकॉज एक शिक्षक म्हणून फक्त आपल्या शिकवणं एवढंच काम नाही, तर विद्यार्थ्यांना ती गोष्ट कितपत समजते किंवा कुठे काय अडचण येते हे देखील आपल्याला समजून घेणं तितकंच काय तर गरजेचं आहे. आणि ह्या ज्या चिठ्ठ्या आहेत हे जे विद्यार्थ्यांचं म्हणजे हे आपण जपून ठेवणार आहे, कारण की पुढच्या वेळेस याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आलेले, ज्या शंका आलेल्या आहेत त्या येऊ नये आणि कशा पद्धतीने आपल्याला बदल करता येईल याकडे आपल्याला जास्तीत जास्त काय असणार आहे, तर भर असणार आहे. धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही मध्ये हे चिठ्ठीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका याच्यावरती 100% आपण तोडगा काढणार आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आणि पुढील आठवड्यात दर गुरुवारी आपण या पद्धतीचा जो काही उपक्रम आहे हा राबवण्याचा काय करणार आहोत, तो प्रयत्न करणार आहोत. आलं लक्षात. ठीक आहे, तर जे ऑनलाईन पद्धतीने देखील आपलं व्हिडिओ पाहतात त्यांना देखील समजलं असेल की आपण कशा पद्धतीने टीचिंग करतोय. विद्यार्थ्यांचं जे काय मत आहे ते जाणून घेण्याचा देखील आपल्या क्लासमध्ये पुरेपूर काय होत असतंय, प्रयत्न होत असते. त्याचसोबत त्यांच्या ज्या काही शंका आहेत या शंकेचं देखील आपण लगेच उद्याच्यालाच निवारण करण्याचा प्रयत्न करणार. फॅनची हे असेल काय म्हणतात ते, फॅनची जी काय शंका असेल किंवा पाण्याचा जो काय प्रश्न असेल, बरोबर, हे दोन्ही देखील प्रश्न आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करूया. आणि त्याचसोबत
जी टीचिंगची जी स्पीड आहे ती देखील आपण लिमिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅथला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विद्यार्थ्यांना न्यूमरिकल सॉल्व्ह करताना फॉर्म्युला अजून कशा पद्धतीने चांगला समजून सांगता येईल हा देखील आपण प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.